2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तेव्हाच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा दरुण पराभव केला होता. त्यामुळे आता नारायण राणे आपल्या मुलाच्या पराभवाचा बदला घेणार की तिसऱ्यांदा राणे परिवाराचा पराभव करत विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त आणि फुटक्या नशिबाची राहिली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण नारायण राणे यांचा याआधी 2 वेळा पराभव झाला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक हे नारायण राणेंच्या विरोधात उमेदवार होते. त्यांनी राणे यांचा 9,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. वैभव नाईक यांचे वडील श्रीधर नाईक यांच्या हत्येत नारायण राणे यांचा हात होता असे म्हटले जाते. वैभव नाईक हे कुडाळमधून विद्यमान आमदार असून त्यांचा मतदारसंघ सिंधुदुर्ग रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातच येतो. दुसऱ्यांदा राणे यांचा पराभव 2015च्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांच्या मार्फत झाला. तृप्ती सावंत यांनी राणे यांचा 19,008 मतांनी पराभव केला होता. सिंधुदुर्ग रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे 4 तर महाविकास आघाडीचे 2 आमदार असं पक्षीय बळ आहे.